नमस्कार. श्री स्वामी पूजन या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. खास आज आपण खूप मधुर कालभैरवाष्टकम खास स्वामी समर्थ भक्तांसाठी आज आपण त्याच्याबद्दल बघणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. भगवान शिवांचे उग्र रूप असलेले भैरव हे स्वामी समर्थांचे अत्यंत आवडते दैवत आहेत. स्वामी भक्तांसाठी या स्तोत्राचे पठण करणे अत्यंत लाभदायक आणि भयमुक्ती देणारे मानले जाते. आता कालभैरवाष्टकम खालीलप्रमाणे आपण बघूया. चला तर कालभैरवाष्टकम बघूया. देवराज सेव्यमान पावनादि पंकजम व्याल यज्ञ सूत्र मिंदुशेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटि भास्करं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूरमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं शायमकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. तर कालभैरवांचे रूप भक्तवत्सलता, धर्मरक्षक स्वरूप, अष्टसिद्धिदाता म्हणून वर्णन केले आहे. आता त्याची फलश्रुती. कालभैरवाष्टकाचे नित्य पठन केल्याने जीवनातील शोक मोह भीती नष्ट होते आणि भक्ताला ज्ञान व मुक्तीचा लाभ होतो असे मानले जाते. कालभैरवाष्टकम हे शंकराचार्यांनी रचलेले एक संस्कृत भाषेतील स्तोत्र आहे. हे स्तोत्र 9 श्लोकांचे असून त्यातील पहिल्या 8 श्लोकात भगवान कालभैरवाची स्तुती असून 9व्या श्लोकात फलश्रुती आहे. फलश्रुती म्हणजे स्तोत्र पठन केल्याने त्यापासून मिळणारे फायदे आहेत. तर आपण कालभैरव ही देवता भगवान शंकराचा अवतार मानली जाते. कालभैरवाचे मंदिर काशी शहराच्या वेशीवर असून त्यांना काशीचे कोतवाल असे म्हणतात. ही भलेही उग्र आणि तापट देवता असली तरीही ती न्यायप्रिय असल्यामुळे आपल्या भक्तांचे रक्षण करते असे मानले जाते. कालभैरव हा हिंदू धर्मातील एक अत्यंत शक्तिशाली, उग्र आणि संरक्षण देणारा देवता आहे. त्याला भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. त्याला भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते. काळ म्हणजे काळ आणि भैरव म्हणजे भयंकर, उग्र म्हणजेच काळालाही नियंत्रित करतो तो कालभैरव. आता आपण त्याच्या उत्पत्तीची कथा बघणार आहोत. स्कंद पुराणानुसार ब्रह्मदेवाने एकदा शिवाचे अवमान केले. त्यामुळे रागावून भगवान शिवाने आपल्या त्रिशूळातून एक उग्र रूप निर्माण केले, तेच कालभैरव. त्याने ब्रह्मदेवाचे 5वे शिर कापले म्हणून कालभैरवाला ब्रह्महत्येचा दोष लागला आणि त्याला कपाळामध्ये ब्रह्मकपाल घेऊन भटकावे लागले. अखेर काशी नगरात त्याची मुक्ती झाली. तर आता आपण त्याचे वैशिष्ट्य बघूया. कालभैरव हा शिवाचा रक्षक आहे. विशेषतः काशी नगरीचा कोतवाल म्हणून ओळखला जातो. तर याच्या रूपात काळ्या रंगाचा उग्र डोळ्याचा दाढीधारी श्वानाधार कुत्र्यावर आरूढ असतो. हातात त्रिशूळ, डमरू, कपाल आणि खड्ग घेतलेले असतात. त्याचे वाहन श्वान, त्यामुळे त्याच्या भक्ताकडून कुत्र्यांना अन्न देणेही पुण्यकारक मानले जाते. आता आपण त्यांची प्रसिद्ध मंदिरे बघूयात. तर काशी वाराणसी कालभैरव मंदिर आहे. तर उज्जैन मध्ये मध्य प्रदेश महाकालेश्वर जवळील भैरव मंदिर. आणि तिसरं कालभैरव म्हणजेच
त्र्यंबकेश्वर येथे नाशिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध मंदिर. आता चौथं, औंढा नागनाथ हिंगोली येथेही भैरवनाथाची पूजा केली जाते. आता यानंतर आपण मंत्र बघूया. ओम कालभैरवा नम, ओम भैरवा नम. कालभैरवाष्टकम हे अष्टक पठन केल्याने भय, रोग व संकट दूर होतात. कालभैरव मागील आध्यात्मिक प्रतिकात्मकता आपण आज बघणार आहोत. म्हणून कालभैरव असा आहे जो काल नव्हता आणि उद्या नसणार, तो आत्ताच्या या क्षणात कायम उपस्थित आहे. तसेच भगवान कालभैरव काशीनगरीच्या श्री स्वामी आहे. याचाच लाक्षणिक अर्थ आहे तंत्रविद्येमध्ये काशीला भोयामध्ये दरम्यान स्थित आज्ञाचक्र म्हणून ओळखले जाते. कालभैरवाचे चित्रण विकराळ आहे. ते सूचित करते की काळ सर्व काही खाऊन टाकतो. या जगात जे काही आहे ते काळाबरोबर विसर्जन पावेल आणि नष्ट होईल. हजारो वर्षापूर्वी जे असलेले राजे आणि साम्राज्य सध्या अस्तित्वात असलेल्या अचंबित करणाऱ्या गोष्टी आणि भविष्यात येणारे सर्व काही हे सर्व कालांतराने नष्ट होणारच. आणि काळ कुठे आहे तो भूतकाळात किंवा भविष्यकाळात नाही, तर आता या क्षणात आहे. आणि जेव्हा ही काळ आणि वर्तमान क्षणाची जाणीव होते तेव्हा आपले आज्ञाचक्र आपल्या शरीरातील ज्ञानाचे अधिष्ठान प्रभावी होते, जे आपल्यामध्ये भगवान कालभैरवाचे अस्तित्व दर्शवते. हे आपल्याला समाधीच्या ध्यानाच्या सर्वात खोल अवस्थेकडे घेऊन जाते, ज्याला भैरवाची अवस्था असे देखील म्हणतात. अष्टकामध्ये आदिशंकराचार्यांनी भगवान कालभैरवाचे काशीच्या स्वामी म्हणून वर्णन केलेले आहे. त्याचा वास्तविक अर्थ आज्ञाचक्र वर्तमान क्षणाची संपूर्ण जाणीव दर्शवणारा असा आहे. याची अभिलाषा सर्व दैवी शक्ती यांना देखील आहे. आदी शंकराचार्य म्हणतात की आनंदासाठी आणि समाधानासाठी आतुर असलेल्या या दैवी शक्तीचे स्वामी सुद्धा कालभैरवाच्या चरणी नतमस्तक होतात. आपण कालभैरव अष्टक पठन करण्याचे फायदे बघणार आहोत. हे खूप महत्त्वाचे आहेत. ते आपण कालभैरवाष्टकम म्हणतो, पण त्याचे काय फायदे आहेत आपल्या जीवनासाठी आता ते आपण बघणार आहोत. चला तर मग कालभैरवाच्या अवस्थेचे स्मरण करून कालभैरव अष्टकाचे दररोज पठन केल्याने आपल्याला जीवनाचे ज्ञान मिळते आणि मुख्य म्हणजे आपल्याला मुक्ती मिळते. आपल्याला अज्ञात न समजण्याजोगे आणि अमूर्त गुण प्रदान केले जातात. या अष्टकाचे पठन केल्याने शोक, दुःख, मोह, आसक्ती, भ्रम, दुःखाची कारणे, दैन्य, गरिबी किंवा अभावाची भावना, लोभ, हव्यास, कोप, चिडचिड आणि क्रोध आणि ताप, व्यथा यापासून मुक्ती मिळते. तर भगवान कालभैरवाचे वर्णन भूतसंगनायक पंचभूताचे पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश या स्वामी आहेत असे केले जाते, जे जीवनातील अभिलाषा असलेल्या सर्व प्रकारचे उत्कृष्ट गोष्टी आपल्याला पाहिजे असलेले सर्व ज्ञान देणारा आहे. शिकणे आणि उत्तम प्राप्त होणे यात फरक आहे आणि आनंदी आणि स्थितीमुळे माणसाला सर्व उत्तम गोष्टी प्राप्त होतात. कालभैरवाचे स्मरण केल्याने व्यक्ती समाधीच्या गहन अवस्थेत असलेला आनंद प्राप्त करते, जिथे तुम्ही सर्व चिंतापासून मुक्त असता, कशाचीही पर्वा न करता. कसा वाटला व्हिडिओ? लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि पुढील व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा आहे हे कमेंट करा. आणि धन्यवाद. लवकरच भेटूया.
अशा नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच नवीन माहितीसाठी चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.